आपण अचानक बनवलेल्या गोष्टी नेहमीच छान होतात. आमचं पण आज तसंच झालेलं. आता वहिनीने अचानक बिर्याणी बनवायला घेतली. आता अचानक बनवायचा प्लॅन असा, की आज आमच्या मला माहेरी न्यायला येणार होते. आता जावं येणार म्हटल्यावर काहीतरी स्पेशल तर बनवायलाच पाहिजे नाही का? तर त्या बिर्याणी बनवू लागल्या. आता आम्ही कशी बिर्याणी बनवतो, सर्वात पहिल्यांदा चिकन धुवून घेतो. त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, सर्व खडे मसाले, भरपूर असा कांदा, कोथिंबीर, दही, चवीप्रमाणे मीठ आणि पावडर्ड बिर्याणी मसाले टाकून घ्यायचे. आता हे सगळं टाकल्यानंतर याच्यात मिरची देखील टाकायची असते, ती मी विसरली आणि नंतर टाकली. असो, तर मीठ वगैरे टाकून घेतलं आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. आता जेवढं छान मॅरिनेट होईल, जेवढं छान तुम्ही मिक्स करताल तेवढं छान चिकनला चव लागते. याच्यात थोडंसं पाणी घालायचं म्हणजे आपल्या मॅरिनेशनला थोडीशी ग्रेव्ही तयार होते. आता हे मॅरिनेट होतंय तोपर्यंत आमचं दुसरं देखील काम चालू होतं. तोपर्यंत आईने तांदूळ शिजायला टाकले. आपल्याला आता तांदूळ फक्त 50% शिजवायचं आहे. तांदूळ शिजवतानाच त्याच्यात खडे मसाले, मीठ आणि तेल टाकून घ्यायचं, जेणेकरून आपला तांदूळ एकदम सुटसुटीत होईल. आता बिर्याणीची लेअरिंग करायची. आता चिकन कच्चं असल्यामुळे ते पूर्ण बेसलाच ठेवलं आणि वरतून सर्व तांदूळ टाकून घेतले. आता हे सर्व टाकले की याला 15 ते 20 मिनिटांचा दम द्यायचा आणि छान असा कलर वगैरे टाकून घ्यायचा वरतून. तर आमची बिर्याणी खूप जास्त छान झालेली. तांदूळ इतके सुटसुटीत झालेले की ती कळतच नव्हती की घरी बनवलेले की बाहेरून बनवून आणली आहे. तर छान असं बिर्याणी मिक्स करून घ्यायची, जेणेकरून सगळ्या भाताला तो मसाला लागेल आणि खूप सुंदर झालेली ही बिर्याणी. तर तुम्हाला अशी बिर्याणी आवडत असेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर चला, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.